नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज मी बनवत आहे मुलांना आवडणारा आणि सुट्टीच्या दिवशी आवर्जून बनवला जाणारा मऊ लुसलुशीत असा गूळ घालून बनवलेला रव्याचा पौष्टिक केक. तर इथे मी हा केक तुम्हाला दाखवते आहे. बघता क्षणी खावासा वाटणारा, अगदी स्पॉन्जी होणारा मऊ लुसलुशीत रव्याचा हा केक अगदी घरच्या उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये तयार होतो. तर इथे मी हा केक तुम्हाला कट करून दाखवते आहे. त्यावरूनच तुमच्या लक्षात येईल की केक अगदी स्पॉन्जी, जाळीदार आणि मऊसूत झालेला आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला हा केक पहा अगदी बघता क्षणी खावासा वाटेल आणि रेसिपी देखील एकदम सोपी आहे. तर मुलांना साखरेऐवजी गूळ घालून बनवलेले पदार्थ खाऊ घातल्यास ते त्यांच्या आरोग्यासाठी देखील खूपच फायदेशीर ठरते. तर असा हा रव्याचा गूळ घालून बनवलेला केक कसा बनवायचा ते आता पाहूया. तर गॅसवर मी एक पातेले ठेवले आहे आणि त्यामध्ये एका मध्यम आकाराच्या वाटीने 1 वाटी गूळ घातला. आता सेम त्याच वाटीने यामध्ये 1 वाटी पाणी ओतायचे आहे. आता हा गूळ आपण या पाण्यामध्ये विरघळून घेणार आहोत. चमच्याने ते व्यवस्थित ढवळत राहायचे, म्हणजे गूळ पटकन या गरम पाण्यामध्ये विरघळला जातो. तरी ते आपल्याला हा गुळाचा पाक बनवायचा नाही, तर फक्त गूळ एक उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. तर पाण्याला एक उकळी आली की आपण यामध्ये एखादी गुळाची गुठळी राहिली आहे की नाही हे पाहायचे आहे आणि अशा प्रकारे पाण्याला पूर्णपणे छान अशी उकळी आली की आपण व्यवस्थित ढवळून घेऊया. तर आता पहा, गूळ देखील पूर्णपणे या पाण्यामध्ये विरघळला आहे. आता लगेचच आपण गॅस बंद करून घेऊया. आता हे जे गुळाचे पाणी आहे ते पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आहे. त्यासाठी आपण हे बाजूला ठेवून देऊया. तर तयार केलेले हे गुळाचे पाणी पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला पुढची कृती करायची आहे. तर एका मोठ्या भांड्यामध्ये हे गुळाचे पाणी थंड झाल्यानंतर ते मी गाळणीतून गाळून घेते आहे, म्हणजे गुळात असणारा कचरा, खडे वगैरे आहेत ते चाळणीवर राहतात. तर आता या गुळाच्या पाण्यामध्ये लगेचच सेम त्याच वाटीने पाव वाटी साजूक तूप घालायचे आहे. साजूक तुपाऐवजी ते तुम्ही पाव कप तेल देखील घालू शकता. सेम त्याच वाटीने ते आपल्याला ताजे, फार आंबट नसलेले दही घालायचे आहे. 1 चमचा वेलची आणि जायफळ पावडर घालायची आणि अगदी चिमूटभर मीठ घालायचे आहे. तर शक्यतो दही ताजेच वापरायचे, म्हणजे त्याचा जास्त असा उग्रवास या केकला येणार नाही. म्हणूनच ताजे आणि फार आंबट नसलेले दही घालायचे आहे. तर आता हे सर्व साहित्य आहे ते आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. विस्कच्या साहाय्याने इथे मी हे 2 मिनिटे चांगले फेटून घेतले आणि पहा अशा प्रकारे अगदी छान असे याचे मिश्रण तयार झाले आहे. तर आता सेम त्याच वाटीने इथे आपण 2 वाटी बारीक रवा घालणार आहोत. रवा घातला की लगेचच चमच्याने हलवत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. जर तुमच्याकडील रवा थोडासा जाडसर असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये तो बारीक फिरवून घेऊ शकता. तर इथे मी ज्या वाटीने आपण गूळ घेतला होता सेम त्याच वाटीने 2 वाटी बारीक रवा घातला आहे. आता रवा घातल्यानंतर चमच्याने हलवत व्यवस्थित मिक्स करून घेतले. तर यामध्ये आपण दही घातल्यामुळे काय होते, तर केकला जाळी छान पडण्यास मदत होते. तर आता हे मिश्रण व्यवस्थित असे मिक्स करून झालेले आहे. तर आता यावर झाकण ठेवायचे आणि साधारण 15 ते 20 मिनिटासाठी तसेच ठेवून द्यायचे आहे. तर आता 15 ते 20 मिनिटानंतर यावरील मी झाकण काढून पाहते आहे. तर रवा पूर्वीपेक्षा हे मिश्रण आहे ते छान असे भिजले आहे आणि यामध्ये घातलेला रवा देखील छान असा भिजला आहे आणि मिश्रण पूर्वीपेक्षा थोडेसे घट्टसर झालेले आहे. तर चमच्याने ते मी आणखीन एकदा व्यवस्थित हलवून घेते आहे. तर आता यामध्ये आपण 1 चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा खाण्याचा सोडा घालत आहोत. आता यामध्ये 4 ते 5 चमचे दूध घालायचे. दूध हे रूम टेम्परेचरचेच असावे. दूध घातल्यानंतर पुन्हा एकदा चमच्याने व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे. तर दूध या बेकिंग पावडर आणि सोड्यावर घालताच त्याची अशा प्रकारे छान अशी रिॲक्शन झाली आहे आणि आता हे सर्व साहित्य आहे ते आपण चमच्याने एकसारख्याच डायरेक्शनमध्ये हलवत व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. तर आता पहा, हे मिश्रण आपल्याला पूर्वीपेक्षा थोडेसे घट्टसर वाटत होते, त्यामुळे यामध्ये मी आणखीन 2-3 चमचे दूध ॲड केले आहे आणि चमच्याने व्यवस्थित हलवत ते अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घेतले. तर इथे मी तुम्हाला दाखवते आहे त्याप्रमाणे आपल्याला केकसाठी बॅटर बनवून घ्यायचे आहे. तर पहा, अशा प्रकारे फार घट्टसर किंवा अगदी सैलसर बॅटर नको, तर अशा प्रकारे मध्यम स्वरूपातले बॅटर आपल्याला केकसाठी बनवून घ्यायचे आहे. तर आता लगेचच हे बॅटर एका डब्यामध्ये आपल्याला घालायचे आहे. तरी ते मी अगोदरच या डब्याला थोडेसे तूप लावून त्यावर थोडेसे पीठ भुरभुरून घेतलेले होते, जेणेकरून केक हा शिजताना किंवा बेक होताना तो अजिबात तळाशी चिकटणार नाही. तर आता मिश्रण या डब्यामध्ये घातल्यानंतर आता यावर काहीसे मी ड्रायफ्रूट्सचे काप घालत आहे. तर त्यासाठी इथे काही ड्रायफ्रूट्स मी कट करून घेतले आहेत. त्यावर अर्धा चमचा
मैदा घालायचा आणि व्यवस्थित त्याला कोटिंग होईल अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचे. यामुळे काय होते तर केक बेक होताना हे ड्रायफ्रूट्स आहेत ते तळाशी जाऊन बसत नाही, ते वरचेवरच राहतात आणि ते दिसायला देखील अगदी छान दिसते. तर अगोदरच इथे मी गॅसवर एक कुकर प्रीहीट करायला ठेवला होता आणि त्या कुकरच्या तळाशी एक स्टँड ठेवून दिले होते. त्या स्टँडवर कुकरमध्ये हे मिश्रण घातलेला जो डबा आहे तो मध्यभागी ठेवून दिला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. तर आता यावर लगेचच आपण झाकण ठेवायचे आहे आणि या झाकणाच्या वरती एखादे वजनदार भांडे किंवा अशा प्रकारे उखळ वगैरे तुम्ही ठेवू शकता आणि सुरुवातीला गॅसची फ्लेम 20 ते 25 मिनिटे लो ठेवायची आहे आणि त्यानंतर परत 20 ते 25 मिनिटे मीडियम गॅस करून केक चांगला बेक करून घ्यायचा. तर साधारण 45 मिनिटानंतर मी या कुकरवरील झाकण काढून पाहते आहे. तर पहा केक छान असा बेक झालेला आहे आणि त्याला रंग देखील अगदी सुरेख आलेला आहे. आता हा केक छान असा बेक झाला आहे की नाही हे पाहण्यासाठी या केकच्या मध्यभागी इथे मी एक सुरी अशा प्रकारे घालून पाहते आहे. तर सुरी अगदी क्लीन निघाली की आपला केक छान बेक झाला आहे असे समजायचे आणि लगेचच चिमट्याने तो काढून घ्यायचा. तर आता केक मी बाजूला कुकरमधून काढून घेतला आहे. आता या केकच्या डब्यावर एक जाडसर नॅपकिन अशा प्रकारे ठेवायचे आणि वरतून एक ताट ठेवून साधारण 20 मिनिटासाठी ते तसेच ठेवून द्यायचे आहे. म्हणजे केकची जी वरची बाजू आहे ती अजिबात खरबरीत होणार नाही किंवा अगदी कडक होणार नाही. अशा प्रकारे झाकून ठेवल्यामुळे वाफ मधल्यामध्ये जिरपली जाते आणि अगदी हा केक छान असा मऊसूत होतो. तर आता एका सुरीने आपण परत एकदा या केकच्या कडा डब्यापासून सोडवून घेणार आहोत आणि केकचा डबा एका ताटामध्ये उपडा करून घ्यायचा. तर अगदी सहजपणे हा डब्यापासून केक सुटलेला आहे. आता हा केक आहे तो दुसऱ्या एका ताटामध्ये आपल्याला रिप्लेस करून घ्यायचा आहे. त्यासाठी दुसरे एक ताट अशा प्रकारे ठेवून हा केक पुन्हा एकदा अशा प्रकारे उपडा करून घेतला. तर पहा अगदी मऊ लुसलुशीत जाळीदार आणि बघता क्षणी खावासा वाटणारा रव्याचा गूळ घालून केलेला हा केक तयार झालेला आहे. तर इथे मी हा केक तुम्हाला कट करून दाखवते आहे. त्यावरूनच तुमच्या लक्षात येईल की हा केक किती मऊसूत आणि अगदी जाळीदार स्पंजी असा झालेला आहे. तर घरच्या उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्येच अगदी मऊ लुसलुशीत जाळीदार आणि स्पंजी असा हा गूळ घालून बनवलेला रव्याचा पौष्टिक केक तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब